तर नमस्कार, मी मयूर. आज आपण निघालो आहोत इतिहास प्रसिद्ध शहराजवळ निजामशाहीच्या काळात वांबुरी रस्त्यावर असणाऱ्या एका छोट्या डोंगरावर एक मांजरसुंबा नावाचा किल्ला आहे. निजामशाहीत या गडावरून संभाजीनगरकडून येणाऱ्या शत्रूवर नजर ठेवण्यासाठी सलाबत खान नावाच्या सरदाराने टेहानीचे ठिकाण म्हणून बांधलेला हा गड. तर हा किल्ला 14व्या शतकात निजामशाहीच्या काळात बांधला गेला आहे. गडावर जाण्यासाठी चांगली वाट आहे. 15 मिनिटात आपण गडावर पोहोचू शकतो. या किल्ल्यातील सर्वात उत्तम गोष्ट म्हणजे हत्तीमोट. या मोठीचा वापर संपूर्ण किल्ल्यात पाणी वाहण्यासाठी केला जात असावा. गडाचे मुख्य प्रवेशद्वार दक्षिण टोकावर आहे. प्रवेशद्वाराची उंची 25 फूट इतकी आहे. प्रवेशद्वाराच्या आतल्या बाजूला प्रशस्त एक चौक आहे. प्रवेशद्वाराच्या छतावर चढून जाण्यासाठी एक जिना आहे. समोरच एक पडलेल्या अवस्थेत इमारत पाहायला मिळते. कदाचित हा राणी महाल असावा. इमारतीच्या समोर प्रचंड मोठा हौद, पाण्याची टाकी आहे. राणी महालाच्या भिंतीच्या मागे गेल्यावर काही दालने आहेत. या दालनात एक दर्गा देखील आहे. महालाच्या पाठीमागे गेल्यावर एक छोटा रंगमंच आपल्याला पाहायला मिळतो. समोरच एक बुरुज आणि गडाचा दुसरा दरवाजा. या दरवाजातून खाली उतरण्यासाठी पायऱ्या आहेत. या पायऱ्यांनी आपण गडाच्या पोटात असणाऱ्या टाक्यांजवळ येऊन पोहोचतो. सूर्योदयाची वेळ, आजूबाजूला निसर्गरम्य वातावरण, एक ऐतिहासिक गड. गडावरून वांबुरी घाटाचे नयनरम्य दृश्य आपणास एक वेगळीच अनुभूती देते.